श्री स्वामी चरित्र सारामृत षोडशोध्याय। श्री गणेशाय नमः। भक्तजन तारणार्थ यतिरूपे श्री दत्त भुवरी प्रगट होत अक्कलकोटी वास केला। जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामीसूत। एकता त्यांचे चरित्र महादोष जातील। प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंदे होते नांदत निर्वाह करीत नोकरीने। कोकणाप्रती राजापूर तालुक्यात टिया गाव सुंदर हरिभाऊ तेथील राहणार। जात मराठे तयांची ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे। त्याच गावी तयांचे माता बंधू राहती। मुंबई तयांचे मित्र ब्राह्मणोपनाव पंडित ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयासे। एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली काने तेव्हा भाव धरुनी मनी नवस केला स्वामी ते। जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त तरी दर्शनात्वरित अक्कलकोटी येईन। हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करिता त्यात आपणा नुकसान सत्य येईल ऐसे वाटते। त्यांनी काढील एक युक्ती बोलावणी पंडिताप्रती सर्व वर्तमान त्या सांगते। म्हणती काय करावे हे नुकसान भरावयासी द्रव्य नाही आम्हापासी फिर्याद होता ब्रूसी बट्टा लागेल आमुच्या। तेव्हा पंडित बोलले मला हे कर्ज काही झाले निघेल माझे दिवाळे यात संशय असे ना। तुम्ही व्हावया कर्जमुक्त यासी करावी युक्ती एक तुमचा होऊन मी मालक लिहून देतो पेढीवरी। अफूचा भाव वाढला व्यापारात नफा झाला हे सांगावया पंडिताला। मारवाडी आला आनंदे अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रतकाळी वास करीत त्यांचीच कृपा ही सत्य। कर्जमुक्त झालो आम्ही। गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने। तेव्हा समर्थे तयांसी शिवराम मारुती ऐसी नामे दिदले त्रिवर्गासी आणि मंत्र दिधले। पंडिता राम म्हटले गजानना शिवनाम दिदले मारुती हरिभाऊस म्हटले। तिघे केले एक रूप मग समर्थे त्यावेळी त्रिवर्गाजवळ बोलविले। तिघासे 3 श्लोक दिले मंत्र म्हणून ते ऐका। श्लोक गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदला असे समर्थ तेव्हा तयाच्या आनंदात ते पारावर नसेचे। दुसरा मंत्र गजाननाला तयावेळी श्रींनी दिदला तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला बहुसाळ। श्लोक आकाशात पतित तोय यथा गच्छती सागरम सर्वदेव नमस्कार केशव प्रति गच्छती संतोषले त्याचे मन। मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्रोपदोषण केले पावन तयाते। श्लोक इदमेव शिव इदमेव शम इदमेव शिवम इदमेव शिव। 300 रुपये तयांनी आणले होते मुंबईहुनी त्याचे काय करावे म्हणून विचारले समर्थाते। ऐसा प्रश्न ऐकून समर्थ बोलले त्या लागोनी। त्यांच्या पादुका बनवून येथे आणाव्या सत्वर। काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागती जावया। आज्ञा मिळता तयासी आनंद झाले मुंबईसी। हरिभाऊच्या मानसी ध्यास लागतला स्वामींचा। त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसापर्यंत देखा पायी वागवी भक्ता सखा। दिदल्या नाही कोणा ते। हरिभाऊ एके दिनी समर्थ सनिध येऊनी दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले। तो समर्थे त्याप्रती घेऊन या मांडीवरती वरदहस्त सत्वर गर्ती मस्तकी त्याचे ठेविला। म्हणित तू माझा सूत झालासे आता निश्चित परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडून। मग छाटी कफनी झोळी समर्थे तयासी दिदली ती घेऊन त्यावेळी परिधान केली सत्वर। आत्मलिंग पादुका सत्वरी देते हरिभाऊचे करी। म्हणती जाऊनी सागर तिरी किल्ला बांधून राहावे। जाऊनी आता सत्वर लुटवे आपुला संसार लोभ मोह अनुमात्र चित्ती तुवान धरावा। आज्ञा ऐकून यायशी आनंद झाला मानसी सत्वर आले मुंबईसी साधू वेश घेऊन। असो हरिभाऊने काय केले ब्राह्मणांसी बोलविले संकल्प करून ठेविले तुळशीपत्र घरावरी। हरिभाऊ घर लुटविता तारा नामे त्याची कांता करी बहुत आकांता घेत उर बडवून। विनविते जोडून कर अज्ञापी स्वस्थ करा अंतर आपला हा विचार सोडून ज्ञावा प्राणप्रिया। ऐशी तियेची उत्तरे ऐकून या स्वामी कुमरे समाधान बहुत प्रकारे करीत असे तियेचे। स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र तिये दिदले शुभ वस्त्र परिधान करावया। आत्मलिंग समर्थे स्वामी सुता ते दिदले होते त्या पादुका स्वहस्ते मठा माझी स्थापिल्या। कामाटीपुऱ्यात त्या समयी मठ स्थापिला असे पाही हरिभाऊ होऊन गोसावी मठा माझी राहिले। इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भाविक भक्त परिसोत षोडशोध्याय गोढा। श्रीरस्तु शुभम भवतु। श्री स्वामी समर्थ।